निरपेक्ष सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची राष्ट्र उभारणीचा संकल्प केला याची आठवण करून देणारा आजचा हा दिवस आहे। भारताचे संविधान हे जगातील सर्वात व्यापक आणि सशक्त संविधान आहे। न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या चार मूलभूत मूल्यांच्या मानवी मूल्यांच्या पायांवरती उभे असणारे हे संविधान देशाच्या लोकशाहीचा आत्मा आहे, गाभा आहे आणि या सर्वांना शुभेच्छा संदेश देतील। आजचा हा सोहळा त्यांच्या शुभेच्छा संदेशासोबतच पुढच्या टप्प्यांवर चालेल। भारताचं संविधान हे जगातील सर्वात व्यापक आणि सशक्त संविधान आहे। संविधान म्हणजे आपल्या समाज व्यवस्थेचा राज्य सशक्त निर्मितीनं आपण आपलं राष्ट्र बुलंद। श्रीमान, परेड निरीक्षण समाप्त हुई। परेड को मार्च करने के लिए अनुमति प्रदान करें श्रीमान। आपणा सर्वांना आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतील। नमस्कार। भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला उपस्थित स्वातंत्र्य संग्राम सैनिक, सन्माननीय लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज संस्थेचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, प्रशासकीय अधिकारी, प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी, उपस्थित मान्यवर व विद्यार्थी मित्रांचे मी सर्वप्रथम स्वागत करतो। आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो। आज या व्यासपीठावर उभे राहून संपूर्ण कुमारजी, जिल्हा परिषदच्या सीओ श्रीमती मेघना कावळीजी, तसेच महापालिकेचे आयुक्त श्री महेश जयफोडेजी, ॲडिशनल एसपी श्री सूरज गुरवजी, आरडीसी श्री किरण आंबेकरजी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी विशेष उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल मी त्यांचं मनापासून सरकारच्या वतीने त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि आभारही मानतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मे आणि जून सप्टेंबर 2025 या काळा नांदेडला नैसर्गिक आपत्ती खूप मोठी नुकसान झाले होते। या अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांना भरपाईसाठी लोकप्रिय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आदेशाने 628 कोटी 98 लाख रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे। तसेच रब्बी हंगामासाठी बियाणे व इतर बाबीसाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे 727 कोटी 92 लाख रुपये वाटप करण्यात आले आहे। कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित महाविस्तार AI ॲपच्या माध्यमातून शेतमालाचे बाजारभाव, हवामानाचे संदेश, शेतीशाळेचे व इतर तंत्रज्ञान विषयक बाबीची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यामुळे या ॲपला शेतकऱ्यांच्या डिजिटल मित्र म्हणून संबोधित येत आहे। यासह शेतकऱ्यांच्या हातीच्या विविध योजना राबविण्यावर शासन भर देत आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून 150 दिवसांच्या उपक्रमात जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध प्रतिमान उपक्रम राबविण्यात येत असून त्यात काळात नांदेड जिल्ह्यात पाणीदार होण्याच्या दृष्टीने जलतारा तयार करण्याचे काम प्राधान्याने करण्यात येत आहे। काही दिवसात नांदेड जिल्ह्यात 1 लाख जलतारा तयार करण्यात येणार आहे। त्या काळात नांदेड नक्कीच पाणीदार होऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक जीवनामध्ये उंचवण्यास मदत होणार आहे। तसंच जिल्हा प्रशासनाने विविध सेवा, डिजिटल उपक्रम, सॉफ्टवेअर पोर्टल सुरू केले असून त्यामध्ये ECR ऑनलाईन सिस्टम, व्हॉट्सअप चॅटबोर्ड सर्व्हिस, भूसंपादन पोर्टल, नांदेड ऑन वन इंटिग्रेटेड डिजिटल पोर्टल, GIS लँड बँक अशा यांचा समावेश आहे। जिल्ह्यात रोजगारासह स्वयंरोजगारावर भर देण्यात आला असून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत आतापर्यंत एकूण 3,386 प्रशिक्षणातील लाभ घेतला असून प्रशिक्षणांना एकूण 23 कोटी
66 लक्ष एवढा विद्यावेतन DBTद्वारे ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात आला आहे. जिल्ह्यातील पंचायत राज संस्थांना अधिक सक्षम, गतिमान आणि लोकमुख करण्यासाठी मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज हे महत्वाकांक्षी अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचा कालावधी 17 सप्टेंबर ते 31 मार्च असा आहे. या अभियानात ग्रामपंचायतींना 5 कोटींचे बक्षीस मिळण्याची सुवर्ण संधी आहे. जिल्हा स्तरावरील 20 ग्रामपंचायतींनी निवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यात विमुक्त जाती, भटक्या, इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रभागातील घटकांना जे विद्यार्थी जेई नीटची तयारी करत आहेत अशा होतकरू विद्यार्थ्यांना महाज्योती नागपूरच्या मार्फत 104 टॅब वितरण करण्यात आले आहे. तसेच आश्रमशाळेतील 5वी ते 12वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 11,000 जवळपास टॅब वितरण करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकार डिसेंबर 2025 मध्ये सौर ऊर्जाच्या क्षेत्रात एक ऐतिहासिक कामगिरी करत जगात गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंद केले आहे. महाराष्ट्राने अवघ्या 30 दिवसात 45,911 ऑफ ग्रीड सौर कृषी पंप बसवून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. हे यश प्रामुख्याने राज्य सरकारच्या मागील त्याला सौर कृषी पंप योजना आणि केंद्र सरकारची PM कुसुम घटक D योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे आहे. सौर कृषी पंप बसवणाऱ्या वेगात आणि प्रमाणात महाराष्ट्र भारतात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनलेले आहे. महाराष्ट्र राज्याने आतापर्यंत 7,47,000 सौर पंप कार्यरत केले असून आगामी काळात आमचं उद्दिष्ट 10,45,00,000 देण्याचं सरकारचं नियोजन आहे. महाराष्ट्र शासन इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाअंतर्गत अमृत या संस्थेमार्फत दिवाळीमध्ये अमृत दुर्गोत्सव 2025 याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा समावेश गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आलेला आहे. देश विदेशातील नागरिकांनी या उपक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला. या उपक्रमात सहभागी व्यक्तींना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या स्वाक्षरीचे डिजिटल स्वरूपातील अभिनंदन पत्र देण्यात आले आहे. नांदेड पोलीस यांच्याकडून MPDA अंतर्गत 41 कारवाया करण्यात आलेल्या याबाबत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे. या व्यतिरिक्त अवैध वाळू तस्करी, दारूबंदी, जुगार, अवैध गुटखा इत्यादी अवैध धंद्यावर कठोर कारवाया करण्यासाठी ऑपरेशन फ्लश आउट राबवण्यात येत आहे. याचे परिणाम स्वरूप दाखलपत्र गुन्ह्यामध्ये लक्षणीय घट झालेली आहे. माननीय शंकररावजी चव्हाण साहेबांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व देशाचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी आयुष्यमान भारत योजना अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात येत असून या योजनेच्या माध्यमातून गरीब, गरजू व सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार, अत्याधुनिक व विनामूल्य आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. सन 2025 मध्ये या योजनेअंतर्गत 7,041 पेक्षा अधिक रुग्णांवर गंभीर व अतिगंभीर आजारावर उपचार, विविध शस्त्रक्रिया, तपासण्या व औषधोपचार पूर्णतः विनामूल्य स्वरूपात करण्यात आलेला आहे. यासाठी शासनाकडून सुमारे 18,95,00,000 रुपये इतका विमा रक्कम प्राप्त झाली आहे. यातून रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दुर्बल घटकातील रुग्णांना अत्याधुनिक सुसज्ज व तातडीने रुग्ण देण्यासाठी एक्सरे विभागात 128 स्लाईसचे 2 CT स्कॅन मशीन सुविधा कार्यरत करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांच्या आजाराबाबत त्वरित निदान करण्यात सोयीचे होणार आहे. यापुढे जिल्ह्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध असून विविध विकास कामावर भर देण्यात येणार आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पुन्हा एकदा सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तीनों दिन के कर
आजचा हा प्रजासत्ताक दिन उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे. तद्वतच देशाप्रती आपले कर्तव्य, निष्ठा आणि ध्येय यांची आठवण करून देणारा दिवस आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून देशाची एकता, अखंडता आणि सामाजिक सलोखा जपण्याची आठवण करून देणारा हा दिवस आहे. आजच्या या दिवशी आपण सर्वजण देशाप्रती नमन करून या तिरंग्याला सलाम करत आपल्या देशाला बुलंद असं यश मिळवून देण्याचा संकल्प करणार आहोत. आजचा हा अभिप्राय होते. तद्वतच हिरव्या रंगातून जीवनाची आशा फुलंकित होते, ती समृद्धीची. तिरंगा ध्वज हा तुमच्या आमच्या सर्व देशवासियांच्या मनामध्ये त्याग, समर्थन आणि विकासाची भावना निर्माण करतो. संचलनामध्ये सर्वप्रथम केंद्रीय राखीव पोलीस दल CRPF मुदखेड, भारत सरकारच्या गृह मंत्रालयाअंतर्गत काम करणारं सर्वात मोठं केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे. परेड कमांडर श्री शशांक गौडा, परिवीक्षाधीन पोलीस अधीक्षक नांदेड हे या संचलनाचे नेतृत्व करत आहेत. सेकंड इन परेड कमांडर श्री विजय कुमार धोंगे, राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय नांदेड त्यांच्या सोबत आहेत. देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेचा कणा असलेलं केंद्रीय राखीव पोलीस दल, सेवा आणि निष्ठा हे त्यांचं ब्रीद. पुढचं संचलन जलद प्रतिसाद पथक QRT, पोलीस दलाची अत्यंत प्रशिक्षित आणि सुसज्ज शाखा. आपत्कालीन परिस्थिती आणि दहशतवादी हल्ले, पोलीस परिस्थिती अशा उच्च जोखमीच्या प्रसंगी अत्यंत कमी वेळात प्रतिसाद देणारे हे दल आहे. कमीत कमी ताकदीचा वापर करून या ठिकाणी श्री गोविंद बडगिरे पोलीस स्टेशन शिवाजीनगर नांदेड हे त्यांचं नेतृत्व करत आहेत. यानंतर पुढील पथक येत आहे दंगा नियंत्रण पथक RCP पोलीस मुख्यालय नांदेड, त्याचं नेतृत्व करत आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री प्रवीण आवटे, पोलीस स्टेशन तिथवारा नांदेड. पोलिसांमध्ये पोलीस ही सार्वजनिक अशांतता, हिंसक निदर्शने यांसारख्या कठोर परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था राखणारे एक विशेष पोलीस पथक आहे. कमीत कमी ताकदीचा वापर करून गर्दी नियंत्रणात आणणे आणि शांतता प्रस्थापित करणे हे त्यांचे मुख्य कार्य आहे. तर आपल्या सर्वांच्या समोर येत आहे पोलीस मुख्यालय पथक. जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाचं हे केंद्रस्थान आहे. सन्माननीय पोलीस उपनिरीक्षक श्री निखिल पोटे, पोलीस स्टेशन हातगाव हे त्यांचं नियंत्रण करत आहेत. कायद्याची अंमलबजावणी आणि शिस्त या दोन्ही सुरेख संयमाचा, सुरेख संयोगाचा या ठिकाणी मिलाप आपण सर्वजण पाहत आहोत. त्यानंतर पोलीस मुख्यालय दंगा नियंत्रण महिला पथक, सार्वजनिक अशांततेवेळी महिला गटावर नियंत्रण ठेवणे आणि महिलांना सुरक्षितता निर्माण करून देण्याचं काम पोलीस उपनिरीक्षक श्रीमती अनिसा सय्यद, दामिनी पथक नांदेड या पथकाचं नेतृत्व करत आहेत. तदनंतर आपल्या सर्वांच्या समोर संचलनातून येते गृहरक्षक दल पथक होमगार्ड, पोलीस दलास मदतनीस म्हणून कार्य करणारं हे दल आपल्या सर्वांच्या समोर मानवंदना देत आहे. श्री बळवंत अटकोडे, वरिष्ठ प्लाटून नायक, गृहरक्षक दल त्याचं नेतृत्व करत आहे. सोबतच गृहरक्षक महिला पथक आपल्या सर्वांच्या समोर मानवंदनेसाठी सादर आहे. पोलीस दलात सहाय्य करणाऱ्या महिला स्वयंसेवकांचा हा विभाग आहे. पद्धतीने आपल्या कर्तृत्वातून या ठिकाणी सर्व समाजापुढे चित्र निर्माण करणाऱ्या या गृहरक्षक दल पथक महिला नांदेड यांचं संशोधन श्रीमती शाखा आहे. महाराष्ट्रातील NCC देशात सर्वोत्तम मानली जाते. एकता और अनुशासन, युनिटी अँड डिसिप्लिन हे त्यांचं ब्रीद वाक्य आहे. तुम्हाला आराध्या घनश्याम चव्हाण NCC नांदेड हे त्याचं नेतृत्व करत आहे. तदनंतर आपल्या सर्वांच्या समोर मानवंदनेसाठी सज्ज आहे स्काउट गाईड पथक. शिस्तबद्ध अशी रचना, प्रामाणिकता, सेवाभाव तरुण घडवण्यासाठी ही संघटना काम करते. चारित्र्य, स्वावलंबन आणि नेतृत्व कौशल्य विकसित करते. यामध्ये कुमारी प्रतीक्षा मस्के, चक्रवर्ती अशोक विद्यालय पळसा, तालुका हदगाव या त्याचं नेतृत्व करत आहेत. त्यांच्या पाठोपाठच
चिरंजीव सूरज संजय गिरे महात्मा फुले हायस्कूल नांदेड गावानगर यांचे देखील पथक या ठिकाणी संचलन सादर करत आहे. तदनंतर आपणा सर्वांच्या समोर मानवंदनेसाठी केंद्रीय विद्यालय नांदेड SPC हा गट आपणा सर्वांच्या समोर आहे. चिरंजीव वरप्रसाद केंद्रीय विद्यालय नांदेड त्याचे नेतृत्व करतो आहे. आपणा सर्वांच्या समोर मानवंदनेसाठी पोलीस बँड पथक आहे. पोलीस दलातील विशेष पथक म्हणून कार्यक्रम पोलीस संचालनामध्ये वाद्ययंत्र सादर करण्याचे काम या पथकाद्वारे होत असते. पोलीस उपनिरीक्षक त्यानंतर आपल्या सर्वांच्या समोर आहे डॉग स्क्वॉड युनिट. श्वानाचे नाव आहे एक्सपर्ट. पोलीस हेड कॉन्स्टेबल 78 श्री राहुल देव आणि डॉग हँडलर हेड कॉन्स्टेबल 3115 हे या ठिकाणी आपलं संचलन सादर करत आहेत. या ठिकाणी पुढचं पथक आहे बॉम्ब शोधक व नाशक पथक BDDS. पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री राजकिरण सोनकांबळे, पोलीस कॉन्स्टेबल रमेश पावडे, वाहन चालक श्री प्रवीण चंदेल हे त्याचं नेतृत्व करत आहेत. तदनंतर आपल्या सर्वांच्या समोर QRT पथकाचे मार्क्समॅन वाहन संचलनात सहभागी होत आहे. दंगा नियंत्रण वाहन ज्याला आपण वज्र वाहन म्हणतो. पोलीस QRT पथकाचे मार्क्समॅन वाहन पोलीस कॉन्स्टेबल 470 ज्ञानेश्वर चौंडे आणि चालक RK आंबुलीकर यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी मार्क्समॅन वाहन संचलनात सहभागी झालेले आहे. पोलीस दलातील महत्वाचं ठरणारं वज्र वाहन आपल्या सर्वांच्या समोर आहे. अगदी धोक्याच्या प्रसंगी नागरिकांची सुरक्षा करणं आणि सुरक्षितता बाळगणं हे काम दंगा नियंत्रण वाहनाचं आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री वामन पारडे आणि वाहन चालक श्री बालाजी ठाकूर त्याचं नेतृत्व करत आहेत. यानंतर अग्निशमन वाहनाचे या ठिकाणी 2 वाहन या ठिकाणी संचलनामध्ये सहभागी झालेले आहेत. फायर टेंडर नावाचे एक अग्निशमन दलाचे उत्कृष्ट असे वाहन संचलनामध्ये सहभागी झालेले आहे. त्यामध्ये फिरोजी दासरे अग्निशमन अधिकारी, वाहन चालक SB नरवाडे यांच्या नेतृत्वाखाली हे संचलन या ठिकाणी संपन्न होत आहे. एका वाहनातून देखील या ठिकाणी अग्निशमन दलाचे संचलन सहभागी होत आहे. अग्निशमन दल अगदी धोक्याच्या परिस्थितीमध्ये नागरिकांची सुरक्षितता पाहणं आणि नागरिकांना अडचणीतून बाहेर काढण्याचं काम हे अग्निशमन दल करत असतं. निलेश कांबळे अग्निशमन अधिकारी तसेच चालक श्री SP कोटावार यांच्या आपल्या सर्वांच्या समोर मानवंदनेसाठी आहे 108 रुग्णवाहिका. मोफत व आपत्कालीन वैद्यकीय सेवा अशा पद्धतीने तत्पर सेवा देत असते. सुसज्ज मदत आणि उपचार करण्यासाठी